नमस्कार सर्वांना, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच ना? तर आज ना खूप दिवसानंतर म्हणजे बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग चालू करते, कारण की मुलं थोडी आजारी होती, त्यामुळे ब्लॉग शूट करायला टाईम नाही भेटला. तर चला आज म्हटलं एक भाजी बनवायची, तर चला म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी. तर आज मी बनवत आहे कोथिंबीरची भाजी. तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण एकदा रेसिपी शेअर करावं कशी बनवते ती. मी आधी म्हणजे कोथिंबीरच्या वड्या असं पण पीठ भजी काढायला जसं पीठ मिक्स करतो ना, ते करून मी थोडंसं वाफेवरती ठेवलेलं आहे. मग त्यानंतर लक्षात आलं की चला भाजी बनवतो आहे, तर व्हिडिओ पण शूट होईन आणि त्यानिमित्ताने रेसिपी पण शूट होईल. तर दाखवते मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून. तर इथं बघू शकता, इथं मी ना थोडेसे कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण आणि थोडेसे काहीतरी नॉर्मल शेंगदाणे हे दळून घेतलेलं आहे. तर आधी माझं शेअर करायचं लक्षात नाही राहिलं, तर अशी मी पेस्ट करून घेतलेली बारीक. आणि इथं आहे आपल्या त्या वड्या वाफेवरती ठेवल्या, ते झाल्यानंतर दाखवते मी तुम्हाला. आणि आता मी चला तर फ्रेंड, इथं बघू शकता तुम्ही, इथं मी गॅस कढई घेतली आणि गॅस चालू करते. तोपर्यंत आपल्या वड्या पण तिकडं वाफेवरती होतात आहे. चला म्हटलं ही क्रिया करून घेऊया पुढची रेसिपी. तर हे बघा, कढई गरम व्हायला ठेवली, त्यामध्ये मी आता एक थोडंसं तेल टाकते. एक वरगळी काय म्हणतात तुमच्या भाषेमध्ये याला, आमच्याकडे तर वरगळीच बोलतात त्याला. चला थोडं टाकलंय आणि पुढचं आपण त्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं मोहरी आणि जिरे. थोडंसं तेल गरम झाल्यानंतर तर हे होऊन द्यायचे. तर इथं बघू शकता तुम्ही की आपली मोहरी कशी तडतडायला लागली. मोहरी तडतडली आहे तेलामध्ये चांगली, म्हणजे जेणेकरून जी मोहरी व्यवस्थित तडतडली तर ती आपल्या दाताखाली येत नाही. चला इथं मी ना जो मसाला दळून घेतला होता ना मी मिक्सरमध्ये, बघा दाखवते तुम्हाला, दिसतंय का, तो मी आता यामध्ये ॲड करणार आहे. टाकला आहे, त्याला मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे चांगला व्यवस्थित मसाला हा परतून घ्यायचा आपल्या तेलामध्ये. आणि याच्यामध्ये जास्त काय नाही टाकायचं, थोडीशी आपण याच्यामध्ये धना पावडर आणि मिरची पावडर टाकणार आहोत, की जेणेकरून थोडंसं कोणाला कमी जास्त तिखट लागतं त्यानुसार. तर इथं मी थोडंसं मीठ ॲड करते, कारण की आधी मी वड्या बनवल्या ना त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, तर इथं थोडंसं टाकते चवीनुसार. म्हणजे नंतर मग जास्त खारट व्हायचं दोन्ही मिक्स झाल्यानंतर, त्यामुळे मी थोडंसं मीठ टाकले. आणि परत पुन्हा चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचे. बघा इथे मी थोडंसं धना पावडर, एक चमचा ॲड केली आणि एक चमचा मी एक पण नाही अर्धच टाकते यातलं, ते मुलं खातात ना. थोडंसं टाकलं ॲड केलं, त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. चांगलं तेल सुटेपर्यंत परतवायचं. इथे बघू शकता तुम्ही, मी थोडंसं मसाल्याला म्हणजे मसाल्याच्या भांड्याला थोडा मसाला होता ना, थोडंसं पाणी टाकून मिक्स केलं आणि तो मी यामध्ये टाकून घेते तिथं. आणि त्याने आपला मसाला पण व्यवस्थित शिजेल. तर इथे बघू शकता आपला व्यवस्थित असा मसाला परतलेला आहे. मी याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहे. तुम्हाला किती ग्रेव्ही लागते त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करायचं आहे. अशा प्रकारे चांगलं व्यवस्थित मसाला मिक्स करून घेता येतात पाण्यामध्ये.
अशा प्रकारे. आणि याला चांगली आता उकळी येऊन द्यायची आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही मी ह्या वड्या पण थोड्या वेळ म्हणजे वाफेवरती थोड्याशाच होऊन दिल्या आहेत, जास्त काही केलं नाही. तर मग मी बघू शकता जवळ घेऊन दाखवते, थोडंसं नॉर्मल वाफेवरती शिजवून घेतलेलं आहे, जास्त नाही घेतलेलं. हे जे आहेत ना, हे असं म्हणजे असं वाटतं का तुम्ही कारल्याची भाजी, वड्यांची भाजी जी आहे ना, असं वाटतं का कारल्याचीच भाजी बनवलेली. समोरच्याला जो खाणारा व्यक्ती आहे ना, त्याला असं वाटतं कारल्याचीच भाजी बनवलेली. तर कारलं नसतं, आपल्याला माहिती आहे ती कसली भाजी आहे. तर एकदा घरात नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्ही म्हणजे सगळ्यांसमोर ट्राय करा की कसली भाजी, त्यांना विचारा, ते सांगते की कारल्याची भाजी. खाताना त्यांना वेगळीच करणार. माझ्यासोबत पण असं झालेलं आहे भरपूर वेळेस. तर चला हे बघा चांगली उकळी आलेली आहे आणि उकळीमध्ये आपण हे टाकूया. थोडं थोडं करून टाकून देऊया. आपल्या इथं ह्या वड्या टाकून झाल्या आहेत. तर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून द्यायच्या आणि थोड्या वेळ ठेवायचं, जेणेकरून तो जो आपण वाफेवरती करून घेतलेला आहे ते थोडंसं त्यामध्ये रसा वगैरे जावा, त्याची ग्रेव्ही वगैरे जावा. त्यामुळे थोडंसं ते होऊन द्यायचं आहे. आणि चला झाल्यावरती दाखवते मी तुम्हाला. बघू शकता तुम्ही, साई झोपलाय, थोडासा आजारी आहे. आणि प्रियांश गेलाय स्कूलला, त्याचं चाललंय टी व्ही. काय रे बा, ठीक नाही वाटत? काय दुखतंय? कुठं दुखतंय? औषध घेतो का मग? हां, औषध घेतो ना. औषध घ्यायचं म्हटलं का नको, आणि फक्त दुखतंय. इथं बाहेर बघू शकता पाऊस येत होता, आता उघडलं. हे बघा लगेच उघडलं. कधी ऊन पडतंय, कधी पाऊस येतोय, कसं ओलं होतंय. आलं नुसतं अशी भुरभुर येते, जास्त काही पाऊस येत नाही, थोडंसं नॉर्मल येतो. इथं तुम्ही बघू शकता माझे झाडं, मनी प्लॅन्टचं किती छान आलेलं आहे. याला पण वरती फुटतं आहे, याला पण फुटतं आहे. याचं मुलांनी फांदी म्हणजे जे वरचं असतं ते तोडून टाकलं. इथं पण एक आलेलं आहे खाली, हे छोटंसं आहे ते गमल्यात. हे झालेलं आहे मोठं, आणि साहेबांनी थोडंसं वरती लावलेलं आहे, त्याच्यामुळे मला ते काढता नाही येत. आणि वरती लावायला माझा हात पण नाही पुरत आहे. हे जे नवीन नवीन असं थोडंसं असं पिवळं ग्रीन असं हे दिसतं आहे ना तुम्हाला, ती नवीन फांदी फुटली आणि ती खाली खाली येत चालली. आणि ते मला काय वरती लावताच येत नाही, हातच नाही पुरत. आणि त्यातून काढायचं म्हटलं का ते पण काढता नाही येते, पूर्ण अटकलेले. हे तर काढू शकते, पण तिकडं वरती जास्त वरती आहे ना, तिथं हात नाही पुरत आहे. ते त्यामुळे ते तसंच वाढत चालले. आता ते तर हे आल्याशिवाय तर ते काढताच नाही येणार कोणाला. ते येतील त्यानंतर हे काढता येईल सगळं. फांदी किती छान अशी मस्त झालेली. बघू शकता अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे. किती छान, म्हणजे अशी वरती तरी पण येते आणि व्यवस्थित म्हणजे तेल वगैरे त्याचा मसाला पण येत आहे. आणि आपल्याला याला जास्त तेल पण यूज करायची गरज नाही आहे, आणि खायला पण एकदम टेस्टी लागते. आता मी व्हिडिओ इथेच थांबवते, नाही तर आपला व्हिडिओ खूप मोठा व्हायचा. आज जास्त काही नाही, म्हटलं चला एकदा भाजी बनवते तर तुमच्यासोबत शेअर करावी. नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी झाली कशी नाही. आणि खायला पण खूप छान लागते भाजी. तर चला नक्की ट्राय करा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि आपलं बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, की जेणेकरून आपण जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचायला मिळेल. तर चला बाय बाय.